पण त्याच्या त्या कर्मामुळं त्याच्या त्या वागण्यामुळं एखाद्याचं घर सुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. राख होणार आहे एक दिवस आणि येणार आहे ती प्रत्येकाचं येणार आहे. एक ना एक दिवशी प्रत्येकाची राख होणार आहे. तरी सुद्धा असलं बोलायचं, असलं वागायचं, अशा काड्या लावायच्या, अशी भांडणं लावायची. सुधरत नाही माणूस, खरंच सुधारणार नाही माणूस. एक जुनी म्हण आहे, ऐकावं जनाचं करावं मनाचं. जगाचं ऐकायचं आणि आपल्या मनाचं करायचं. जे आपल्याला बरोबर वाटतंय तीच करायचं. मग कुणी कितीही नाव ठेवू द्या, कुणी कितीही बोलू द्या, कुणाचं ऐकायचं नाही. जे आपल्या मनाला बरोबर वाटतंय तीच करायचं. आणि खरं सत्य राहणाऱ्या माणसाच्या मागं खरंच लय साडेसाती असते. जी खरं बोलतं, जी खऱ्यानं राहतं ना, त्याच्या मागे इतकं भयंकर त्रास आणि इतका भयंकर लोकांचं बोलणं असो किंवा काय असो, इतका त्रास असतो का नाही, बेकार त्रास असतो. आणि आपण म्हणतो नाही नातं नातं प्रामाणिकपणे निभवायचं, काय नाही. आपण नुसतं निभवून उपयोग नाही. प्रत्येकाचं नातं प्रत्येकाने चांगलंपणे त्याला पार पाडता आलं पाहिजे, चांगलं नातं जपलं पाहिजे. माझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं मी करते. किती पण अडचणी उद्या, किती पण वाढदिवस उद्या, त्या दिवसाला तोंड देत राहते. जसं माझ्याच्यानं घडल तसं मी माझ्याकडं जेवढं होता होईल एवढं मी प्रयत्न करत राहते. पण कसं आहे माहिती आहे का, बोलून उपयोग नसतंय. जे काय वेळ येते आपल्यावर, ती वेळ आपल्याला टाळावं लागते. त्यातनं आपल्याला जावंच लागतं. एवढं मात्र आहे, विश्वास तेवढा कुणावर ठेवायचा नाही इथून पुढं. 2 वेळा झालं, 2 वेळा. एवढं मोठं म्हणजे इतकं भयंकर त्रास झालाय ना, सांगण्याच्या पलीकडला त्रास झाला. का अशी करत असतील ही माणसं? एखाद्याच्या घरात भांडणं लावणं असू द्या, एखाद्याचं सांगा वांगीनं कान भरणं, माणसं इकडं तिकडं नेणं, त्यांना फुलवून सांगणं, काय मिळतं काय माणसासनं? लोकांच्या घरात भांडणं लावणं, ही कान भरणं. इतकी बेकार माणसं आहेत ती का नाही, त्यांच्या वाऱ्याला सुद्धा माणसाने उभं राहणे. खरं इतकी बेकार माणसं असते ती. पण काय माहिती, ती कर्माचा फेरा ही फिरतच असतो. आज तुम्ही दुसऱ्याच्या घरात भांडणं लावली ती ना, एक ना एक दिवस तुमच्या घरात सुद्धा ती होणार आहे. भोग ही कुणाला चुकला नाही. जसं कर्म करचाल त्याचं फळ तसं मिळणारच आहे तुम्हाला. माणसाने जरी वाईट तळतळाट नाही ना दिला, त्याचा आत्मा तळतळाट दिल्याशिवाय राहत नाही. तरी सुद्धा माणसाला कळत नाही, इथून काय आपण घेऊन जाणार नाही, रिकाम्या हातानच जाणार आहे. तरी सुद्धा कळत नाही कसं राहावं, कसं बोलावं, कशी काडी लावावी, कशी भांडणं लावावी. तरी सुद्धा माणसाला कळत नाही. पैसा ही एवढा वाईट आहे ना, इतका भयंकर आहे ना, सख्खी नाती सुद्धा तोडतो. त्यामुळं मला वाटतं कुठलं नातं जपाव किंवा मी कुठं कमी पडली नाही. पण खरंच ज्यांनी अशी काडी लावली, ज्यांनी असं सांगितलंय, तुम्ही म्हणसाल कळतं काय विषय आहे काय नाही. विषय इतका बेकार आहे ना, विचार करून करून अक्षरशः इतकं मनाला लागतंय, इतकं बेकार वाटतंय. आसरा म्हणून कुणाला द्यायचा नाही बघा, आसरा म्हणून कुणाला द्यायचा नाही. आपण जेवढं खुल्या मनानं राहतोय ना, तेवढ्या खुल्या मनानं आपल्याला इतका बेकार धोका देते ती का नाही, लय बेकार धोका देते. जी व्यक्ती दुसऱ्याचं नाव बदनाम करतो ना, त्याचं सुद्धा नाव बदनाम झाल्याशिवाय राहत नसतं. त्यामुळे माणसानं सावध व्हावं की आई न्यायचं नाही तरी माणूस असं करतंय. न्यायचं असतं पाठी बांधून तर काय केलं असतं. इथंच राख आहे, एक दिवशी राख होणार आहे आपली सगळी. तरी सुद्धा माणसाला कळत नाही, तरी सुद्धा माणूस एवढं भयंकर कृत्य करतंय. लय म्हणजे लय वाईट दिसत ना आलोय आम्ही. कसं आलोय कसं नाही आमच्या जीवाला माहित आहे, माझ्या लेकरासनी माहित आहे. म्हणून आता ती भोळं भाबडं राहायचं सोडून द्यायचं, जैसेल तसं राहायचं बघा. मग आपल्याला लोकांनी नावं ठेवू द्या, वाईट म्हणू द्या, कुणाला काय बोलायचंय, जय त्याच्या तोंडानं जय त्याला बोलू द्या. जय त्याचं कर्म जय त्याच्या पदरात पडतंय. फक्त आपली 2 मुलांचा विचार करायचा, बाकी कशाचा विचार करायचा नाही.
कुणाला किती भुकायचं आहे, कुणाला काय बोलायचं आहे त्यांना बोला म्हणायचं, कुणाला कसं बघायचं आहे, काय 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 तुम्हाला करायचं ना त्यांची त्यांना बघा म्हणायचं, खरं म्हणायचं. फक्त आपलं कर्म चांगलं करत राहायचं आणि आपल्या लेकरासनी आपण घडवायचं. त्यामुळं कुणाचाही विचार करायचा नाही. केला सगळ्याचा विचार केला, सगळ्यांसाठी सगळं केलं, काही उपयोगाचं नाही. स्वार्थी दुनिया ही, कोण कुणाचं नाही. काय स्वार्थी आहे ती, सर्वजण स्वार्थी आहे ती. आपल्याकडं जर काय मिळालं तर आपण चांगलं आहे. ती म्हण आहे हातवाला तर मैत्र भाला, जुनी मन आहे. मग ती नातं कुठलंही असू दे. परिस्थिती माणसाला भाग पाडते. परिस्थिती इतकी भयंकर आहे ना, परिस्थिती माणसाला प्रत्येक क्षणाला खाली बघायला होती. अपमान, बोलणं. पण ते अपमान झालेला पण चांगला आहे. काय माहित आहे का, ती वेळ आल्यावर आपण बोलणार आहे, याचा सहित त्याला महागारी करणार आहे. ज्यानं ज्यानं आपला अपमान केला, ज्यानं ज्यानं आपल्याला बोललंय, ध्यानात ठेवायचं आहे. फक्त वेळ आल्यावर त्याला त्याच्या याचा सकट त्याला महागारी द्यायचं आहे. ती मला द्यायचं आहे काय, ती मला द्यायचं आहे. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय. मी चांगली राहते, सगळ्यांसंग चांगलं बोलते. माझ्या घरात नसलं तर मी विचार करत नाही. प्रत्येकाचं सुख दुःख मी जाणते, त्याचंच फळ मलाही भेटतंय का काय असं वाटतंय मला. लय वाईट म्हणजे लय वाईट दिवस काढले. पण आता इथून पुढे स्वार्थी बनायचं आहे. खरंच मला स्वार्थी, माझ्या लेकरांसाठी मला स्वार्थी बनायचं आहे. कुणाचा सुद्धा विचार करायचा नाही. आता मग कुणी असू द्या तिथं, मला त्याचं नाव घ्यायचं नाही. कुणाचं कुणाला काय, कुणाविषयी काय बोलायचं नाही. ही रान, ही घर, ही नाती, ही माझा, ती माझा, काय काय सुद्धा नाही. सगळं झूट बात आहे, खोट आहे सगळं. कोण सुद्धा कोणाचं नाही, कोण सुद्धा नाही. वैरी बनतंय माणूस एकामेकाचं. इतकं भयंकर चालू आहे, इतकं वाईट वाटतंय. पण आता गिळायचंय, गटा गटा गिळायचंय. दुश्मन बनले, दुश्मन एकामेकाचं. काय सांगून उपयोग नाही. काय न्यायचं नाही संग, तरी सुद्धा असं म्हणल्यावर किती वाईट आहे. जर न्यायचंच असतं तर काय केलं असतं माणसं. राख होणार आहे एक दिवस, येणार आहे ती प्रत्येकाचं येणार आहे. एक ना एक दिवशी प्रत्येकाची राख होणार आहे. तरी सुद्धा असलं बोलायचं, असलं वागायचं, अशा काड्या लावायच्या, अशी भांडणं लावायची. सुधरत नाही माणूस, खरंच सुधारणार नाही माणूस. अहंकार इतका बेकार आहे ना, माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही. अहंकार, अहंकार खरंच लय बेकार आहे. तरी सुद्धा माणसाला कळत नाही. अहंकारानं स्वतःचं वाटोळं होतं ते होतं, आणि दुसरं सुद्धा वाटोळं होतं, तरी सुद्धा कळणार नाही. ज्यावेळेस ती संपत का नाही तेव्हा मग सगळं संपत आहे. ती पण संपत आहे, दुसरी पण संपते. ती हातात तर काहीच नाही, हातात काहीच नाही, तरी सुद्धा सवय जात नाही, चाल जाणार नाही, अहंकार सुटणार नाही, सुधारणार नाही. त्याचं कर्म तर ती करत राहणारच आहे. पण त्याच्या त्या कर्मामुळं, त्याच्या त्या वागण्यामुळं एखाद्याचं घर सुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. थोडंच लागतंय कुठल्या तर गोष्टीला काय तर व्हायला. काय म्हणून माणसानं सावध व्हावं आणि जे त्याच्या आयुष्यात जे त्याला सुखी समाधानानं राहू द्यावं.